नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत. सायली आणि अर्जुनने आता बाबूला पनवेलमध्ये आणलेलं असतं आणि आता बाबूच्या सांगण्यावरनं महिपतला सुपारी देणारा नागराज कसा पकडला जाणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर इथे नाग्याचा आता महिपतने गळा घट्ट आवळलेला असतो. त्यामुळे आता महिपतने नाग्याला मारायचंच ठरवलेलं असतो. आता मात्र कसा बसा नाग्याने आपली सुटका त्या महिपतच्या तावडीतनं केलेली असते. पण मात्र नाग्याला पार दम टाकेपर्यंत त्याचा श्वास बंद झालेला असतो. कसा बसा आता घशातनं आवाज बाहेर काढण्याचा इथे नाग्या प्रयत्न करत असतो. तो प्रियाला फोन करतो. प्रियाला मात्र नाग्याचं बोलणं काही कळतच नाही, कारण अगदी घसा बसल्यासारखा त्याचा आवाजही निघत नसतो. तेव्हा प्रिया म्हणू लागते, तुमचा घसा बसलाय का? घरी जा आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. अहो काही कळत नाहीये, काय म्हणताय तुम्ही? तेव्हा लगेच नाग्या म्हणू लागते, ए बाई, महिपतला आपण पकडलंय, पण त्याचा मोबाईल कुठे? आपल्याला लवकरात लवकर त्याचा मोबाईल शोधावा लागेल. तेव्हा प्रिया म्हणू लागते, कशाला हवा आहे त्याचा मोबाईल? स्वतः महिपत आहे ना आपल्याकडे. तेव्हा नागराज म्हणू लागतो, नाही त्या मोबाईलमध्ये खूप काही सिक्रेट आहे, ते शोधावं लागेल आपल्याला. त्यामुळे आपल्याला हा मोबाईल सापडावाच लागेल. तर आता लगेच प्रिया म्हणू लागते, बरोबर ठीक आहे, आपण उद्या बघूया मोबाईलचं काय करायचं ते. असे म्हणताच प्रिया फोन बंद करते आणि आपली पर्स हातात घेते. तर या प्रियाने मात्र आता या नाग्यालाही उल्लू बनवलेलं असतं, कारण महिपतचा मोबाईल खाली पडलेला असतो, पण तो प्रियाने पर्समध्ये स्वतःकडे ठेवलेलं असतं. कारण महिपतच्याबद्दलचे जे काही सिक्रेट असतात ना, ते स्वतःकडेच राहिले पाहिजे, म्हणून ही प्रियाने हुशारी दाखवलेली असते. तर आता महिपत पासनं आता नागराज मात्र कसाबसा घरी आलेला असतो. आता घरी येताच सुमनवरती आवाजही चढवता येत नसतो. आता मात्र सुमन त्याला जाब विचारते, तुम्ही महिपतकडे गेला होता ना? भाऊजींनी तुम्हाला एवढं सुनावलं तरी तुम्ही कसे गेला रात्री घराबाहेर? आता मात्र या नाग्याला सुमनचा खूपच राग येतो. माझा कोणीही मित्र असू दे, मी कुणाकडेही जाऊ दे, तुला काय करायचं आहे? आता मात्र नाग्या सुमनवरती हात उचलतो आणि जोर जोरात तिला मारू लागतो. हे सगळं दृश्य मात्र आता इथे रविराज काकांनी बघितलेलं असतं. त्यामुळे रविराज काकांनी आता प्रतिमाजवळ या नाग्याला एक निरोप दिलेला असतो. आता प्रतिमा त्या नागराज भाऊजींच्या रूममध्ये येते आणि म्हणू लागते, हे बघा भाऊजी, तुम्हाला यांनी एवढं सांगूनही तुम्ही घराबाहेर पडले, त्यामुळे दोघांमध्ये माझी कोंडी होते. आणि आता यांनी जो निरोप दिलाय ना मला, तो मी सांगते. यांनी सांगितलंय, आजपासून जर रात्री अपरात्री तुम्ही घराबाहेर पडले तर हे तुमच्याबरोबर येतील. तेव्हा लगेच नाग्या म्हणू लागतो, काय बोलतेस वहिनी? अगं मी काही लहान बाळ आहे का? असं कसं चालेल बरं? तेव्हा प्रतिमा म्हणू लागते, आणि जर तसं जमत नसेल तर घराबाहेर पडल्यानंतर पुन्हा घरात यायचं नाही, अशी सक्त ताकीद दिली. नाग्याची मात्र खूप कोंडी झालेली असते. तर इकडे सकाळी सकाळी प्रिया मात्र आता महिपतकडे आलेली असते. महिपत मात्र रागानेच या प्रियाचा जीव घेतो की काय असं तिच्याकडे बघत असतो. तर आता सकाळी सकाळी सगळ्यांची लगबग असते. सचिन आणि अस्मिताचं भांडण सचिनने मिटवलेलं असतं, कारण काही करून अस्मिताला खुश ठेवायचं असं त्याचा विचार असतो ना. त्याच वेळेस आता लगेच सगळेजण खूप खुश असतात. तेव्हा लगेच आता अश्विन प्रियाला आवाज देऊ लागतो. तेव्हा सायली म्हणू लागते, अश्विन भाऊजी, मी सकाळी रांगोळी काढत होते ना, तेव्हाच घाईघाईत प्रिया घरातनं बाहेर गेली. आता अश्विन पटकन प्रियाला फोन लावतो. तर इकडे प्रिया मात्र महिपतला राखण असते ना, ती आता फोनवरती बोलू लागते, हे बघ अश्विन, मी माझ्या मैत्रिणीकडे आले. आता अश्विनने फोन स्पीकरवरती ठेवलेला असतो. तेव्हा लगेच अश्विन म्हणू लागतो, अगं पण तू कधीपर्यंत येणार आहे? त्याच वेळेस पाठीमागनं आता नवऱ्याशी बोलत असणाऱ्या प्रियाला चांगलाच धडा शिकवायचं महिपतने ठरवलेलं असतं. तेव्हा महिपत हळूच म्हणू लागतो, ए चिचुंद्रे. आता सगळ्यांनी हा महिपतचा आवाज ऐकलेला असतो, पण त्या क्षणाला पटकन प्रिया फोन बंद करते. तेव्हा अश्विन म्हणू लागतो, कुणाचा आवाज होता? हॅलो प्रिया. त्यावर लगेच प्रिया मात्र काही न बोलता फोन ठेवून देते. आता मात्र सायली आणि अर्जुनने हा आवाज नक्की कुणाचा आहे हे नक्की ओळखायला सुरुवात केलेली असते. तेव्हा लगेच आता अश्विन म्हणू लागतो, ही प्रिया पण ना कुठे गेली काय माहिती. आता सायली अर्जुन तिकडनं बाहेर निघालेले असतात. तेव्हा लगेच सायली म्हणू लागते, अहो आत्ता प्रियाची मैत्रीण पाठीमागणे जी बोलली ती मैत्रीण नव्हती ना, दुसराच कुणाचा तरी आवाज होता. तो नेमकी कुणाचा होता? आता हे सायली अर्जुन कसे ओळखणार हे आपण लवकरच बघूया. तर त्यानंतर इकडे आता अण्णा म्हणजेच महिपत आता प्रियाला धमकी देत असतो, माझ्याजवळ झोपण्याचा प्रयत्न करू नको. तू इथे खुर्चीवरती झोपी जाशील आणि मी तुझा गळा चिरून टाकेल. त्याच वेळेस आता प्रिया म्हणू लागते, ओ अण्णा सर, तुमची साक्षी जिवंत हे मला माहिती आहे. आता लगेच महिपत प्रियाकडे बघू लागतो. तर इकडे आता सायली आणि अर्जुनने बाबूला पनवेलमध्ये आणलेलं असतं. अर्जुनच्या ऑफिसमध्ये पनवेलमध्ये बाबूला राहण्याची सगळी काही सोय केलेली असते.
तेव्हा लगेच अर्जुन लागतो, हे बघ बाबू, 22 वर्षापूर्वी जे काही सिक्रेट झाले होतं, जे काही घडलं होतं ते सगळं तुला आम्हाला पुन्हा सांगायचं आणि जर कोणी ओळखीस आलं तर आम्हाला लगेच कळवायचं. आता मात्र या नागराज पर्यंत सगळेजण कसे पोचणार, बाबू हे सगळं सत्य कसं सांगणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.